चला तर मंडळी, आज सुद्धा मी रव्यापासून एक वेगळा पदार्थ बनवून दाखवणार आहे। आजची रेसिपी खूपच वेगळी आहे, तुम्हाला आवडणारी आहे। तर आधीच एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि रेसिपी आवडली तर शेअर सुद्धा करा। चला तर सुरुवात करूयात। तर आज आपण एक वाटी रव्यापासून एक वेगळा पदार्थ बनवतोय। एक वाटी रवा घेतलेला आहे आणि यामध्ये घालणार आहोत अर्धी वाटी दही। तुम्ही रव्यामध्ये दही घालून हा पदार्थ कधी बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून बघा। अर्धी वाटी दही घातलाय, त्यानंतर मी इथे एक वाटी पाणी घेतलेलं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचंय। यामध्ये पाण्याचा वापर जास्त करायचा नाही, मी जे प्रमाण सांगितलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे। अर्धी वाटी दही आणि एक वाटी पाणी घातलेलं आहे एक वाटी रव्यासाठी। मिक्स करून घ्यायचं, असं घट्ट बॅटर पाहिजे। यानंतर झाकण ठेवूया आणि 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवून देऊया, कारण रवा आहे, रवा फुलण्यासाठी वेळ लागतो। आता आपण नाश्त्याचा पदार्थ बनवतोय तर त्यासाठी एक चटणी बनवूया। चटणी बनवण्यासाठी मूठभर कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घातली आहे, 2 हिरव्या मिरच्या आणि त्यानंतर घालायचे 2 लसणाच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा घातलेला आहे। यानंतर घालूया एक मोठा चमचा दही आणि एक मोठा चमचा हे शेव घातलेले आहेत, याला आलू भुजिया सुद्धा म्हणतात। यानंतर घालूया एक चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर घालूया 5 ते 6 बर्फाचे तुकडे, यामुळे चटणी आहे ती हिरवीगारच राहते, अजिबात याचा रंग काळपट होत नाही। थोडंसं पाणी घालायचं आहे, पाणी थोडंच घालायचं कारण दही सुद्धा वापरलाय, बर्फ सुद्धा वापरलेला आहे। आता ही चटणी वाटून घ्यायची। तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी हिरवीगार अशी चटणी तयार झाली आहे, काढून घेऊया। ही बराच वेळ अशीच हिरवीगार राहते कारण आपण यामध्ये बर्फ घातलाय। 5 मिनिटं रवा बाजूला ठेवला होता, छान असा फुलला आहे। हे बघा, रवा चांगला फुलल्यामुळे हे बॅटर आहे ते एकदम घट्ट असं झालेलं आहे। आता मिक्सरचं भांडं घेतलंय, या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे रवा आणि दह्याचं बॅटर आहे ते सगळं घालायचं। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। बॅटर छान असं वाटून घेतलेलं आहे, एका बाउलमध्ये काढून घेऊया। हे बघा, असं आपल्याला हे याचं टेक्स्चर पाहिजे। यानंतर इथे मी एक बाउल घेतला, यामध्ये घालायचं एक लहान वाटी पाणी, एक लहान चमचा सायट्रिक ॲसिड आणि एक चमचा इथे मीठ घातलंय, मीठ चवीप्रमाणे घालायचं। 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। मीठ आणि सायट्रिक ॲसिड चांगलं मिक्स करून वितळवून घेतलंय। आता हे रव्याच्या बॅटरमध्ये घालूया। यानंतर मिक्स करून घ्यायचंय, एक 2-3 मिनिटं चांगलं असं फेटून घ्यायचं आहे, म्हणजे हे सगळं मिक्स होईल व्यवस्थित। सायट्रिक ॲसिड मीठ चांगलं यामध्ये मिक्स होतं। हे पहा, चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे। 2-3 मिनिटं तरी चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे। तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, असं बॅटर पाहिजे, जास्त पातळ बनवायचं नाही, पाणी जास्त घालायचं नाही। तर आपण आज ना तिरंगी ढोकळा बनवतोय। तर सगळ्यात आधी ऑरेंज कलर म्हणजे केसरी रंग बनवण्यासाठी इथे मी गाजर घेतलेले आहे, एक गाजर चिरून घेतला, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय आणि आपण हे बारीक वाटून घ्यायचं। हे बघा, मस्त असा केसरी रंग आलेला आहे। आता एका वाटीमध्ये काढून घेऊया। यानंतर हिरव्या रंगासाठी इथे मी घेतलेला आहे पालक, मूठभर पालकची पानं घेतलेली आहे, यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालूया। थोडंसं पाणी घालायचं आणि ही सुद्धा पेस्ट बनवून घ्यायची, म्हणजे आपला हा हिरवा रंग सुद्धा तयार होईल। मस्त अशी ही पालकची प्युरी तयार झाली आहे, काढून घेऊया। कोणताही फूड कलर न वापरता आपण हा ढोकळा बनवणार आहोत। आपलं हे बॅटर आहे ते सुद्धा सेट झालेलं आहे ढोकळ्याचं, हे बघा। आता काय करायचं आहे, 3 कलरचा आपल्याला तिरंगी ढोकळा बनवायचा आहे। तर याचे 3 भाग करायचे आहेत। एका वाटीमध्ये एक भाग काढून घेऊया आणि दुसऱ्या वाटीमध्ये सुद्धा अजून एक भाग काढून घेते, म्हणजे आपल्याला 3 रंगाचा व्यवस्थित ढोकळा बनवता येईल। तर एका वाटीमध्ये काढलाय, दुसऱ्या वाटीमध्ये सुद्धा हे बघा काढून घेते, बाजूला ठेवून देऊया हे। आता बाउलमध्ये जे बॅटर आहे त्यामध्ये आपण घालूया पालकची प्युरी, म्हणजे आपला हा हिरवा रंग तयार होईल। पालकची प्युरी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊया, फेटून घेऊया, म्हणजे छान असा या बॅटरला हिरवा रंग येईल। कोणत्याही फूड कलरचा वापर न करता मस्त असं आपलं हे हिरव्या रंगाचं बॅटर तयार झालेलं आहे। यानंतर आपण केशरी रंगासाठी गाजरची जी प्युरी बनवून ठेवली होती ती दुसऱ्या वाटीमध्ये घालायची आहे।
आणि हे सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला केशरी रंग सुद्धा मिळेल। हे पहा, मस्त असा केशरी रंगाचं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। ढोकळा बनवण्यासाठी मी वापरणार आहे अगारो रिजन्सीचा मल्टी कुक केटल। यामध्ये 2 पदार्थ आपण एकाच वेळेला बनवू शकता, शिवाय गॅसची आणि वेळेची बचत सुद्धा होते। हे केटल आहे ते वापरायला खूप सोपं आहे। यासोबत दिलेला आहे ग्लास लीड आणि त्यानंतर स्टेनलेस स्टीलचं स्टीमिंग पॉट। अतिशय उपयोगी असं हे अगारोचं मल्टी कुक केटल आहे। तुम्हाला जर हवं असेल तर कमेंट करा लिंक, किंवा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिली आहे, तिथून तुम्ही घेऊ शकता। आता ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक डब्बा घेतलेला आहे, कारण आपण तिरंगी ढोकळा बनवतोय तर बॅटर याचं आपण जास्त घालणार आहे, जास्त प्रमाणात असणार आहे। तर तो व्यवस्थित फुलण्यासाठी असा डब्बा घेतला। यामध्ये मी बटर पेपर घातलेला आहे। तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर फक्त तुम्ही तेल लावू शकता, पण बटर पेपर घातल्यामुळे व्यवस्थित ढोकळा आपल्याला डिमोल्ड करता येतो। यानंतर असं व्यवस्थित सगळ्या बाजूनी याला तेल लावून घ्यायचं आहे। आता या केटलमध्ये घालायची आहे जाळी, त्यानंतर पाणी घालायचं आहे, पॉवर ऑन करायची आहे आणि याला सुद्धा ऑन ऑफ बटन दिलेलं आहे, ते बटन ऑन करायचं आहे। पाणी घातल्याशिवाय अजिबात हे चालू करायचं नाही। झाकण ठेवूया आणि पाणी गरम करून घेऊया। यानंतर सर्वात आधी आपण तिरंगी ढोकळा बनवतोय तर सगळ्यात आधी आपण हिरवा कलरचं बॅटर घालणार आहोत। यासाठी यामध्ये घालूया इनो अर्धा पॅकेट घातलेला आहे। तुमच्याकडे इनो नसेल तर खायचा सोडा घातला तरी सुद्धा चालेल। इनो घातल्यावर थोडंसं पाणी घातलंय इनो ॲक्टिवेट करण्यासाठी। बॅटर चांगलं फेटून घ्यायचं आणि या डब्यामध्ये घालायचं आहे, या भांड्यात घालायचं आहे सगळं बॅटर। व्यवस्थित असं हे बॅटर घालून घेतलेलं आहे। हे बघा, इनो घातल्यावर लगेचच हे बॅटर घालायचं आहे। पाणी सुद्धा चांगलं असं उकळलेलं आहे। त्यानंतर हा डब्बा यामध्ये ठेवून देऊया। केटलचं लीड लावायचं आहे आणि 3 मिनिटासाठी आपल्याला फक्त वाफ काढून घ्यायची आहे। 3 मिनिटात हा ढोकळा वरून एकदम ड्राय होतो। यानंतर मध्यभागी आपण घालणार आहोत पांढरं बॅटर। यासाठी यामध्ये इनो घालायचा आहे, फेटून घ्यायचं आहे एकदम चांगलं। 3 मिनिटं झालेली आहे, कारण केटलमधलं आपलं हे हिरव्या कलरचं जे बॅटर घातलं आहे ते सुद्धा कोरडं झालं असेल। त्यानंतर लगेचच हे बॅटर सुद्धा आपल्याला घालायचं आहे। तर लीड काढून घेऊया। 3 मिनिटात लगेचच हे बॅटर कोरडं होतं। यानंतर आपण हे व्हाईट कलरचं जे बॅटर बनवलं आहे ना, ते असं पसरवून घालायचं। व्यवस्थित असं बॅटर घालून घ्यायचं लगेचच इनो घातल्यावर आणि चमच्याने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे। लीड लावायचं आणि परत 3 मिनिटं आपल्याला हा ढोकळा चांगला वाफवून घ्यायचा आहे। आता 3 मिनिटं होत आलेली आहे परत। आता आपला हा केशरी रंग जो आपण बनवून ठेवला होता गाजरवाला, त्यामध्ये इनो घातलेला आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे सुद्धा बॅटर आता आपण यावर घालणार आहोत, म्हणजे आपला हा तिरंगी ढोकळा तयार होईल। 3 मिनिटं झालेली आहे, टोटल 6 मिनिटं झालेली आहेत। लीड काढून घेऊया आणि हे केशरी रंगाचं म्हणजेच आपण गाजरचं जे बॅटर बनवलं होतं ते घातलेलं आहे। परत लीड लावायचं आहे आणि आता यानंतर 5 मिनिटं आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे। हा ढोकळा माझा बरोबर 9 मिनिटांमध्ये वाफवून झालेला आहे, जास्त वेळ लागलेली नाही। मी पॉवर बटन ऑफ केलेला आहे। लीड काढून घेऊया। यानंतर सुरीने किंवा टूथपिकने चेक करायचं आहे, अजिबात याला चिटकत नाही। याचा अर्थ आपला हा ढोकळा चांगला परफेक्ट वाफवून तयार झालाय। काढून घेऊया। एका ताटामध्ये असं काढून घेते आणि हा ढोकळा आहे तो आता पूर्णपणे थंड करून घ्यायचा। थंड झाल्याशिवाय याला डिमोल्ड करायचा नाही। ढोकळा पूर्णपणे थंड करून घेतलेला आहे मी। आता याच्या साईडच्या कडा आहेत त्या अशा लूज करून घेऊया। यानंतर यावर एक ताट ठेवायचं आहे। वरून थोडंसं असं टॅप करायचं आहे, सहज हा ढोकळा डिमोल्ड होतो। पाहू शकता बटर पेपर निघालेला आहे आणि या ढोकळ्याला जाळी पहा काय सुंदर आलेली आहे। तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते। थंड केल्याशिवाय अजिबात ढोकळा डिमोल्ड करायचा नाही। हे पहा, तुम्हाला दाखवते, पहा किती मस्त अशा याला जाळ्या पडलेल्या आहेत। हे बघा, एकदम जवळून दाखवते। शिवाय तिरंगी ढोकळा आपला पहा किती मस्त असा सुंदर तयार झालेला आहे। कोणत्याही फूड कलरचा आपण वापर केलेला नाही, त्यामुळे इथे हा पौष्टिक असा ढोकळा तयार झालाय, कारण यामध्ये आपण वापरलेला आहे पालक आणि गाजर। आता याला फोडणी देऊया। फोडणी देण्यासाठी तेल गरम करायला ठेवलाय। यामध्ये घालूया 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं। दोन्हीही चांगलं तडतडलं त्यानंतर घालायचं आहे यामध्ये आपल्याला कढीपत्ता। कढीपत्त्याचा फ्लेवर छान येतो, नक्की याचा वापर करा। 10-12 कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। 2 हिरव्या मिरच्या अशा लहान आकारात चिरून घातल्यात। अर्धा चमचा साखर घालायची आहे
आणि आता घालायचं यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी. पाणी घातल्यानंतर गॅसची फ्लेम मी फास्ट केलेली आहे. याला एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे साखर पटकन वितळेल आणि त्यानंतर ही फोडणी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. थंड केल्याशिवाय ढोकळ्यावर घालायची नाही. आता फोडणी थंड होते तोपर्यंत आपण हा ढोकळा कापून घेऊया. तर मी इथे चौकोनी आकारामध्ये हा ढोकळा कापून घेते. सहज कापला जातोय पहा. यासाठीच पूर्णपणे थंड करायचा. गरम असताना जर ढोकळा कापायला घेतला तुम्ही तर तो व्यवस्थित कापला जाणार नाही. पूर्णपणे थंड करूनच कापायचा आहे. हे बघा चौकोनी आकारामध्ये मी असा हा ढोकळा छान कापून घेतलाय. तुम्हाला दाखवते. मस्त असा मऊसूत स्पॉन्जी असा आपला तिरंगी ढोकळा तयार झालाय. मी लहान लहान आकारामध्ये कापून घेतलेला आहे. यानंतर यावर आपल्याला अशी ही फोडणी घालायची आहे. लवकरच 15 ऑगस्ट म्हणजे स्वतंत्रता दिन येणार आहे. तर या दिवशी तुम्हाला काही वेगळं बनवायचं असेल ना तर असा हा तिरंगी ढोकळा बनवून बघा. अगदी झटपट बनतो, जास्त वेळ लागत नाही. शिवाय आपण हा पौष्टिक ढोकळा बनवलेला आहे. फोडणी घातलेली आहे. त्यानंतर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता मी इथे किसलेलं थोडंसं खोबरं घालते. ओलं किसलेलं खोबरं. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी सुद्धा चालेल, पण चव खूप छान लागते. नक्की याचा वापर करून बघा. आपला मस्त असा तिरंगी ढोकळा तयार झालेला आहे. एकदम पौष्टिक. 15 ऑगस्टला म्हणजे स्वतंत्रता दिना दिवशी बरेच जण काही ना काही बनवतच असतात. तर तुम्ही कधी या पद्धतीने असा हा तिरंगी ढोकळा बनवला नसेल तर एकदा बनवून बघा. एकदम सॉफ्ट असा मऊसूत झालेला आहे आणि आपण जी हिरवी चटणी बनवलेली आहे ना ती बाहेर मिळते ना मार्केटमध्ये त्या पद्धतीचीच बनवलेली आहे. त्यामुळे बाहेरून आणण्यापेक्षा या पद्धतीने असा हा ढोकळा बनवा आणि ही चटणी सुद्धा बनवून बघा. चवीला खरंच खूप छान झालेली आहे. तुम्हाला आवडेलच. तर आजची ही रेसिपी मंडळी तुम्ही बनवून बघा आणि बनवून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. हे बघा ढोकळा तोडून सुद्धा दाखवलाय. मस्त अशा जाळ्या आलेल्या आहेत याला. एकदम चटपटीत चटणी सोबत खायला इतका भारी झालाय ना. करून बघा मंडळी. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक शेअर आणि सेव्ह करा.